आणि अनुताप घेऊन काय कर, सांदीपा संकल्प एकनाथा. संकल्प का सोडायला सांगितलं? आपण तर संकल्प घ्या भागावर पाणी म्हणा मम संकल्प सोडतात ना महाराज पाणी. तिथे सांगायला सांगितलं संकल्प, कारण संकल्प आला का विकल्प येतो. सुरुवातीला मी सांगितलं ना, गुण पाहिला का दोष येतो, दोष पाहिला का गुण, हे एकाच. तसं संकल्प विकल्प देखील एकाच नाण्याच्या दोन बाजू आणि एकाच काठीचे दोन टोक आहेत. म्हणून संकल्पही नको आणि विकल्पही नको. सांदीपासून संकल्प सोडला, सांगायला सांगितलं बरं का. आपण संकल्प पूर्ण करायला पाहतो, इथं संकल्पाची निवृत्ती आहे, पूर्ती नाही. पूर्ती केल्यावरती महाराज संकल्प अधिक वाढतात. आणि संकल्प सोडून दिला, सांडून टाकला म्हणजे निवृत्ती केली तर संकल्प राहत नाही. आणि संकल्पाची कोणाची पूर्ती झाली सांगा. संकल्प कळतं ना, इच्छा अगदी साधी शब्द, कोणाची इच्छा पूर्ण झाली? अरे देवाच्या बापाची नाही झाली तर तुमची कुठून होणार? महाराज असं काय बोलतो, देवाच्या बापाची? रामाचा बाप कोण होता? जसं देवाचा बापच होता ना. त्याला वाटत होतं राम राजा बनावं, वाटत होतं का नाही? रामाला कुठं 14 वर्ष वनात जावं लागलं. देवाच्या बायकोची इच्छा पूर्ण नाही झाली. सीतेला पाहिजे होतं सोन्याचं हरण. सांगितलं होतं रामाला, मला सोन्याचं हरण घेऊन या. महाराज त्याला 6 महिने लंकेत जाऊन बसवावं लागलं. देवाच्या बापाची इच्छा पूर्ण झाली, देवाच्या बायकोची इच्छा पूर्ण, तुमच्या बायकोची तुमची कुठून होणार? म्हणून सांदीपा संकल्प बारकावे महाराज जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराज सांगितलं. निमित्त एकनाथ महाराज, पण ते आपल्यापर्यंत पोहोचले. भजन कसं करावं महाराज, साधना कशी करावी, कोणती करावी, कोणती बाधके, कोणती साधके, 3 चरणामध्ये घागर में सागर आहे महाराज. हा अभंग साधारण नाही महाराज. एकनाथ महाराजांचं निमित्त केलं आणि साधकाला देवापर्यंत पोहोचायला कशी साधना करावी, ही जनार्दन स्वामीचं एका सद्गुरूचं सत्शिष्याला केलेला उपदेश आहे. या अभंगामध्ये निमित्त केलं एकनाथ महाराजांचं आणि सगळ्या आपल्यापर्यंत साधनेचं महाराज जनार्दन स्वामींनी प्रतिपादन केलेले. आणि एवढा अभंग जर जीवनात आणला ना महाराज, तर भजन शुद्ध होईल. भजन कोण करत नाही, सगळंच करतात, पण अशुद्ध शरीर असल्यावरती भजन होत नाही महाराज. संकल्प ठेवला भजन होत नाही, गुणदोष पाहिल्यावर भजन होत नाही, इतर साधनेचा आश्रय घेतल्यावर भजन होत नाही. भजनासाठी कशाचा त्याग आणि कशाचं महाराज स्वीकृती पाहिजे, हे संत मतानुसार एकनाथ महाराजांचं निमित्त केलं आणि जनार्दन स्वामींना सांगितलं. म्हणून आपण असं बनून सगळ्यांनी टाळी वाजून भजन करायचं. आपण त्याला पाखर खा म्हणतो ना आपण, तसं तुम्ही शिष्य बनले का गुरु तुम्हाला शोधत. मला तुम्ही संत परंपरेमध्ये पहा, कुणीच गुरु शोधायला गेले नाही. ज्ञानोबरायांना आपले बंधू गुरु मिळाले, नामदेव महाराजांना देवानी पाठवले सभा घेतल्याने, तुकोबरायांना सापडलेले वाटे लतारिंगासना मस्तक केलं वाटे तिथं अनुग्रह झाला महाराज. एकही संत गुरु शोधायला नाही गेले, भजन केलं, शुद्ध हो राहून भजन केलं की आपोआप अधिकार पैदा होतो आणि सद्गुरू आपोआप आपल्याकडे अलीकडे शोध करतात. मला सांग, यांना कोणतं माहिती का, जास्त पैशावाला गुरु लागत असतो, त्याची जास्त आश्रम, जास्त शिष्य, माझी गुरु. आणि गुरुला देखील कोणतं शिष्य लागत असतो, तो पैशावाला आहे. नरकाला जायचं काम आहे मला. पैशाचं महत्व एवढं वाढलंय अध्यात्मामध्ये. नित्य मृत्यू लागला समी. ज्याला भजन करायचंय त्यांनी अशी भावना ठेवायची का पुढच्या क्षणाला मला मृत्यू येणार. मरण ज्याला दिसतं त्याचं जीवन निर्दोष होतं. लोक असे जातात का दोन काही मी अमरच राहणार, मरणाचं भानच ठेवत नाही मला. आणि कुणी कधी मरू शकतो. पोटातल्या पोटात मरतो, जन्मताना मरतो, बालपणी मरतो, तरुणपणी मरतो, म्हातारपणी तर मरायचं सोडून काही राहतच नाही. काय राहत सांगा ना. डोळ्याने दिसत नाही,
तोंडात दात नसतात, कानाने ऐकू येत नाही. ते मी नाही वर्णन करत महाराज. भजन करणारा शेवटी काय करावं महत्वाचं भजन टिकण्यासाठी? म्हणे जनार्दन घेई अनुताप. अनुताप शब्दाचा अर्थ माहिती का तुम्हाला? कोणाला सांगता येईल का अनुताप कशाला म्हणतात? हं? चिरंजीव पद पाठ आहे. चिरंजीव पद कोणाने पाठ केलं नाही? चिरंजीव पद पावयासी आन उपाय नाही साधकासी, किंचित बोलून निश्चयसी कळावया साधका. येथे पाहिजे मुख्य अनुताप. त्या अनुतापाचे कैसे रूप? नित्य मृत्यू लागला समीप नमानी देह अल्पसुख. या अनुतापाची व्याख्या केलेली चिरंजीव पदामध्ये. येथे पाहिजे मुख्य अनुताप. संगमेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस गोवंश सुधार योजना. या योजनेअंतर्गत देशातील आणि परदेशातून आयात केलेले उच्च दर्जाचे पशूंसाठी लागणारे सिमेंट हे WWS अमेरिका, व्हिएकिंग डेन्मार्क, ABS अमेरिका तसेच बायफ व NDDB अशा नामांकित कंपन्यांचे सिमेंट आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. तरी सर्व राजहंस दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या गोठ्यातील जनावरांची वंशावळ ही उच्च दर्जाची बनवून जास्तीत जास्त दूध उत्पादन घ्यावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राजहंस दूध संघाच्या डॉक्टर अथवा राजहंस पशुसंवर्धन विभागाकडे संपर्क साधावा.